थुगाव निपाणी वेगाने विकासाच्या मार्गाला लागलेले नरखेड तालुक्यातील एक गाव। या गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या वेगळेपणामुळे या गावाशी नक्कीच तुम्ही परिचित असाल। या गावामध्ये राष्ट्रीय सेवा योजना मातोश्री अंजनाबाई मुंडाफळ समाजकार्य महाविद्यालय नरखेड येथील कार्य करते। संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत गावात स्वच्छता व स्वच्छतेविषयी जनजागृती कार्यक्रम घेण्याकरिता आलेले होते। NSS कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक बालाजी आडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून कार्याला सुरुवात केली। गावामध्ये सर्वप्रथम झाडांना रंगरंगोटी करण्याचे कार्य सुरू झाले। त्याचप्रमाणे गावातील रस्ते स्वच्छ करण्याचे कार्य सुद्धा त्याचबरोबर सुरू केले। आपल्या गावामध्ये पिण्याचे पाणी स्वच्छ असते काय? स्वच्छ तसेच गावातील सार्वजनिक नळे बैठकीय स्थान भिंतींना रंगरंगोटी करण्यात आली। नमस्कार, मी ग्रामपंचायत थुगाव निपाणी येथील ग्रामपंचायत अधिकारी कुमारी रोशनी रमेशराव रेवतकर। माझ्या ग्रामपंचायतीला मुंडाफळ समाजकार्य महाविद्यालय आणि पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमानाने भरपूर कार्यक्रम घेण्यात आले। माझ्या ग्रामपंचायतीला मुंडाफळ समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य होते। त्या विद्यार्थ्यांनी गावामध्ये येऊन लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण केली। गावामधील शोषखड्डे निर्माण करून दिले। गावामध्ये ज्या पद्धतीने लोकांमध्ये एक जी स्वच्छतेविषयी मानसिकता त्यांची जी तयार नव्हती ती त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांची मानसिकता तयार केली। गाव स्वच्छ करण्यामध्ये त्यांचे मोलाचं सहकार्य आहे। तसेच पंचायत समिती नरखेड येथील माननीय गटविकास अधिकारी श्री वानखेडे साहेब यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून आणि ग्रामपंचायतीला ज्या शासकीय योजनेविषयी मार्गदर्शन करून मला गावामध्ये ज्या पद्धतीने विकास कामाकरिता त्यांनी मार्गदर्शन केले त्याकरिताही त्यांचे आभार मानते। तसेच माझे समस्त गावकरी ग्रामपंचायत पदाधिकारी शिक्षक वर्ग आणि समस्त ग्रामस्थांचे मी आभारी आहे। यांच्या या सर्वांच्या सहकार्यामुळे आज माझ्या ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि आता विभागीय टीम तपासणीकरिता येणार आहे, त्याकरिताही त्यांनी आम्हाला सहकार्य करावे अशी त्यांना विनंती आहे।
गावातील सांडपाण्याची विल्हेवाट करण्याकरिता गावात शोषखड्ड्याची निर्मिती करण्यात आली. गावात फुलबाग तसेच वृद्ध व्यक्तींकरिता बैठकीय व्यवस्था करण्यात आली. गावातील कचऱ्याचे व्यवस्थापन व त्याची वर्गीकरण करून प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट करण्यात आली. ठेवू नका शंका, वाजला शे डंका, सुधराला गाव सारी लोक जागले. हळूहळू गावातील लोक जागृत व्हायला लागले व आमच्या कार्याला आणखी प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली. आमच्या या कार्यामध्ये गावकरी सुद्धा समोर आले. घरोघरी स्वच्छताविषयी जागृती, लोकसहभाग, प्रतिसाद व गावातील स्वच्छता अशी आमची व्यूहरचना होती. घरोघरी स्वच्छतेचा संदेश देण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी केले.
गावाच्या बसस्टॉपपासून ते गावाच्या शेवटपर्यंत ग्रामस्वच्छता व्हावी अशी योजना होती. गावाचा प्रत्येक परिसर स्वच्छ बनवण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी केले. नमस्कार. ग्रामपंचायत थोगाव निपाणी ग्रामस्थ. आपल्या गावामध्ये जे आज संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली, त्या मोहीम राबवत असताना जे आपल्याला जिल्ह्यामधून द्वितीय बक्षीस आपल्या गावाला प्राप्त झाले आहे. आता हे द्वितीय बक्षीस आपल्याला जेव्हा प्राप्त झालेत याच्यासाठी पुष्कळसा समजा ग्रामस्थांचे असो, अधिकाऱ्यांचे असो, कदाचित महिलांचे असो, सर्वांचे सहकार्य आहे. त्या सहकार्यातून आज आपण हे द्वितीय बक्षीस जिल्ह्यातून आपण प्राप्त करू शकलो. त्याकरता सगळ्यात सिंहाचा वाटा म्हटलं म्हणजे गावकऱ्यांचा. त्या पाठीमागे अंजनाबाई मुंदाफळे सामाजिक महाविद्यालय नरखेड व पंचायत समिती नरखेड महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी इथे 7 दिवसाचा कॅम्प ठेवला होता. 7 दिवसामध्ये या गावाची जे पार्श्वभूमी आपण बघितली पहिले तर खूप अशी स्वच्छ नव्हती. या मुलांनी 7 दिवसाच्या कॅम्पमध्ये गावात स्वच्छता मोहीम राबविली. पूर्ण रस्ते झाडून काढले. त्याच्यानंतर त्यांनी वृक्षारोपण केलं. तेच नाही, रंगरंगोटी, झाडाला कलर देणे, हे सर्व कामं या मुलांनी 7 दिवस या गावात राबवून घेतले. त्यांच्यामुळे मी एक गावकरी या नात्याने आज आम्हाला जे द्वितीय बक्षीस जिल्ह्यामधनं जे आम्हाला प्राप्त झाले त्यांच्यासाठी ज्या समजा अधिकाऱ्यांनी, गावकऱ्यांनी किंवा अंजनाबाई मुंदाबाई सामाजिक महाविद्यालय नरखेड, पंचायत समिती नरखेड यांनी जे सहकार्य या गावाला दिले, मी गावकऱ्याच्या या नात्याने त्यांना त्यांचे धन्यवाद करतो. व अशीच ही वाटचाल या गावाची पुढे चालू राहील, विकासाची वाटचाल चालू राहील असे म्हणून मी माझे 2 शब्द संपवितो. तिकडे हौद आहे इथे हौद आहे पाण्याचा. नाही इथे हँडपंप आहे का? हो आहे हँडपंप आहे तिथे. या म्हणजे बरोबर आहे का? मी माझ्या म्हणण्यात नाही किंवा हे गावातले आहे, आम्ही गावातले नाही आहे. नकाशा हा तुमच्या समोर तयार झालेला आहे.
आम्ही हा मान्य करतो. मान्य आहे का तुम्हाला? पण बराच आहे ना मग काढा त्याच्यामध्ये रस्त्याचा. तुम्ही तिकडे वापर पाणी करा. मग बस स्टॉप लिहा त्याच्याच बाजूला खड्डा. त्याचप्रमाणे लोकसहभागातून PRA काढण्यात आला. तर आमच्या कॅम्पमुळे म्हणजे तुम्हाला कोण असं काय वाटलं की म्हणजे काय बदल घडून आला की म्हणजे आमच्या कामामुळे म्हणजे असं काय म्हणजे नवीन काही वाटलं काय ते सांगा. आमच्या गावामध्ये आल्या तर छान झालं. आमच्या गावाची सुधारणा झाली आणि व्यवस्थित शांतपणे कार्यक्रम